आज मी अशा कॉलेजमध्ये जातोय, ज्या कॉलेजच्या खूप साऱ्या आठवणी माझ्यासोबत आहेत. आम्ही मित्र परभणीवरून या कॉलेजमध्ये आलोत. हे कॉलेज भारती विद्यापीठ, पुणे. या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं फाईन आर्ट कॉलेजमध्ये आणि इथे छत्रपती शिवरायांचा हा पुतळा त्यावेळेसही उभा होता, आजही उभा आहे आणि प्रथम वंदन शिवरायांना केलं. आता कॉलेजमध्ये बदल झाला आहे. या काही टुरिस्ट गाड्यासुद्धा कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी आहेत आणि पुन्हा मोह आवरला नाही. कॉलेजचा संपूर्ण कॅम्पस कॅमेऱ्यामध्ये कैद घ्यावा आणि आपला सेल्फीसुद्धा काढावा असं वाटलं आणि कॅम्पस कैद केला. पुढे पतंगराव कदम हयात असताना आम्ही कॉलेजमध्ये होतो. पतंगराव कदम आता नाही आहेत, पुण्यस्मरण त्यांचं होतं आणि तीही फ्लेक्स लागलेली दृश्य बघितली. पुन्हा मन भरून आलं आणि ज्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एवढ्या गाड्या कधीच नसायच्या, आत्ता भरपूर गाड्या. आणि ही बिल्डिंग बघितली ना, ह्युमन्स इंजिनिअरिंग कॉलेज, आणि त्यांची आणि आमची कॅन्टीन एकच. मग मी उतरलो. जे काही आमचं फाईन आर्ट कॉलेज आहे, हे BFAचा क्लबचरचा वर्ग आहे. मी तिकडे निघालो आणि क्लबचरची दृश्य आपण पाहताय. अत्यंत सुबक मूर्त्या हे सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. आमच्या वेळेसच्या सुद्धा काही मूर्त्या तिथे होत्या आणि फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना असेल किंवा सर शिकवत होते. मध्ये सरांनी आवाज दिला, "ए कोण रे तू? कशाला व्हिडिओ करतोय?" सर म्हटलं, "मी माजी विद्यार्थी आपल्या कॉलेजचा." सरांशी संवाद झाला. त्यानंतर सरांनी सांगितलं, "काढू शकतोस तू व्हिडिओ." पुन्हा मग मी काय केलं की म्हटलं, चला एक सेल्फी घेऊया. आणि या वर्गात जे माझे जुने मित्र होते, त्या सर्वांच्या आठवणी झाल्या. कारण BFAला असतानाची अनेक मित्र सवंगडी याच कट्ट्यावरती आम्ही बसायचो. पण आत्ता या कट्ट्यावरती आहेत त्या मूर्त्या. त्या बोलतील का? "उदय, कधी आलास?" हा आवाज देतील का? असं वाटलं. पण तसं काही झालं नाही. म्हटलं चला आता आपण ज्या कॅन्टीनमध्ये बसायचो त्या कॅन्टीनमध्ये जाऊन पुन्हा ज्या टेबलवरती आपण कॉलेजमध्ये असताना बसायचो ना, त्याच टेबलवरती जाऊन बसलो. पुन्हा इकडे तिकडे कॅमेरा हा फिरवला. वाटलं कुणीतरी एखादा मित्र हाक देईल, "कधी आलायस रे?" पण ते दिवस गेले. जसं स्तब्ध निराश मुलगी आहे, तसाच मीही त्या कॅन्टीनमधून निराश होऊन बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर म्हटलं, चला आपण आता आपल्या फाईन आर्टच्या कॉलेजकडे जाऊया. आमची ही फाईन आर्ट्सची बिल्डिंग आहे कॉलेजची. इथे GD आर्ट, BFA, ATD असं शिक्षण दिलं जातं. आणि मध्ये आल्यानंतर पुन्हा पतंगराव कदमांना विनम्र अभिवादन तिथे केलं आणि वरती चालत मी वरती आलो. आणि ज्यावेळेस आज मी एकटा चालत होतो, पण ज्यावेळेस कॉलेजला होतो ना, त्यावेळेस आम्ही सर्व मित्र धावत धावत वरती जायचो. कारण 4थ्या मजल्यावरती आमचा वर्ग असायचा. मग धावत वरती जायचं, कोण फास्ट पळतं असंही आम्ही बोलायचो. मग ह्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पुन्हा दिसले जाधव सर. जाधव सरांनी वर्गात नेलं आणि सांगितलं, "उदय, आत्ता या विद्यार्थ्यांशी गेस्ट लेक्चर तू दे." आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद काही ठरवलं नव्हतं, पण पुन्हा संवाद करायला सुरुवात केली. जुन्या आठवणी आणि आत्ता आपण काय करतोय ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली. जाधव सरांनी पाठीवरती आणि हरगुडे सरांनी सुद्धा पाठीवरती कौतुकाची थाप दिली आणि सांगितलं की एकदा आपण संपूर्ण कॉलेजला बसूया. तू अचानक आलायस आणि एक वेळेस तुला गेस्ट लेक्चरसाठी संपूर्ण कॉलेजला बसून आम्ही बोलू. आणि ते झाल्यानंतर जाधव सर, हरगुडे सर आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले. आपल्यापैकी अनेक जण या कॉलेजमधून पासआउट झाले असतील. कोण कोण आपल्या या कॉलेजमध्ये होतं नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि कॉलेजचा कॅम्पस ज्यांनी नवीन पाहिला त्यांना कसा वाटला हेही कळवा. आपला मित्र उदय भिसे पाटील, जय जिजाऊ.